आपले महाराज सर्वात बुद्धिमान चालक ताकदवर. समोर प्राणी दिसतोय, पायाखाल हत्ती आहे, पण ज्याला हत्तीने पायाखाल बसलाय तो प्राणी कोणता माहितीये कोणाला? शरभ. सर्वात बुद्धिमान चालक ताकदवर प्राणी आपले महाराज सर्वात बुद्धिमान चालक ताकदवर. हत्ती सारखी बलाढ्य शाही जर या स्वराज्यावरती आक्रमण झाली तर तिला राजे उजव्या पायामध्ये दडपून ठेवतील इतकी ताकद या स्वराज्यात या राजधानीमध्ये आहे. याचं वैशिष्ट्य या ठिकाणी दाखवले बघा. ही पूर्ण भिंत पाहतोय, एकदा तरी रायगडाच्या माथ्यावर एक नजर टाकली टाकली की नाही, पण त्या नजरेत तुम्हाला कुठे किल्ला दिसला का? किल्ल्याचा कुठे पॉईंट दिसला का? जोपर्यंत तुम्ही दरवाजात इथपर्यंत पोहोचलात ना तरी सुद्धा तुम्हाला दरवाजा दिसला नाही, कारण खालून दिसतो तो फक्त डोंगर आणि गडाच्या माथ्यावरती गेल्याच्या नंतर किल्ल्याचं वैभव समजतं. रायगडावर 350 इमारती, 11 तलावे, 84 पाण्याच्या टाकी. आजही रायगड बघायचं म्हटलं 3 दिवस का लागतात? कारण 100 एकरचा रायगड प्लेन भाग आहे. हा महादरवाजाची पूर्ण रचना बघून घ्या. समोर होल पाहायला भेटतात बघा, पूर्ण होल आहेत बघा. या ठिकाणी जर शत्रू आला शत्रूवरती उकळलेलं पाणी किंवा उकळलेलं तेल फेकलं जाईल. समोर सिम्बॉल दिसतात बघा उरलेलं. तो प्राणी कोणता मला माहित आहे का? समोर प्राणी दिसतोय, पायाखाल हत्ती आहे, पण ज्याला हत्तीने पायाखाल बसलाय तो प्राणी कोणता माहितीये कोणाला? शरभ. सर्वात बुद्धिमान चालक ताकदवर प्राणी आपले महाराज सर्वात बुद्धिमान चालक ताकदवर. हत्ती सारखी बलाढ्य शाही जर या स्वराज्यावरती आक्रमण झाली तर तिला राजे उजव्या पायामध्ये दडपून ठेवतील इतकी ताकद या स्वराज्यात या राजधानीमध्ये आहे. याचं वैशिष्ट्य या ठिकाणी दाखवले बघा. ही पूर्ण भिंत पाहतोय, ही जॉईन करण्यासाठी गुळ सुद्धा चुना वापरलेला आहे. पण आता हा महादरवाजा आपण बघितला, त्याच्या वरच्या बाजूला तिकीट काढून राईट साईडला बघितलं ना, थोडं पुढे गेल्याच्या नंतर या साईडला एक चौथरा दिसेल तुम्हाला. त्या चौथऱ्यावरती रत्नोचे गायकवाड आणि सांगोचे कट्टर यांची बैठक व्यवस्था होती, कारण हा दरवाजाचे द्वारपाल होतो, धारेकरी होतो. कारण दरवाजा सायंकाळी 5:30ला बंद केला जायचा, सकाळी 5:30ला उघडला जायचा. मात्र आपण विचार केला ना, याच्यावरती गेल्याच्या नंतर 2 तोफा पण पाहायला भेटतात, पंचधातूच्या तोफा. राजांचा राज्याभिषेक कधी झाला? आता सांगितलं 6 जून 1674, 6 जून 1674. मग त्यावेळी या दरवाजाच्या वरच्या भागात ना 21 तोफांची सलामी देण्यात आली होती. मग ते 21 तोफांची सलामी देण्याचं कारण का? कारण जर सह्याद्रीवरती जर शत्रू आला असेल ना, शत्रूच्या पण कानाला धडे बसले पाहिजे. मराठ्यांचा पहिला राजा छत्रपती रायगडावरती झाला, मराठ्यांची पहिली गादी रायगडावरती स्थापित झाली. त्याच्या दृष्टिकोन त्या ठिकाणी 21 तोफांची सलामी देण्यात आलेली आहे बघा. आता पुढे दरवाजा पूर्ण बघितलाय आपण, आता तिकीट काढा, मग पुढे जाऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. फोटो वगैरे काढायचं असेल येताना काढू शकता.